शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अविनाश अशोक शिंदे आणि करण गायकर यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणकर्त्यांनी मागण्यांमध्ये 26 जानेवारी रोजी सर्वानुमते मंजूर झालेल्या ग्रामसभा ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच पिंपळवाडी येथील वीटभट्टीवर 15 वर्षीय बालमजुराच्या मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पिंपळवाडी गावातील बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे वाढणारं प्रदूषण, शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान व नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे. सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. छावा संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, सन्माननीय तलाठी साहेब, ग्रामसेवक पिंपळवाडी गावचे यांना वारंवार निवेदनपत्राद्वारे कळवण्यात आले होते की बेकायदेशीर प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून ज्या वीटभट्ट्या पिंपळवाडी गावात चालू आहे त्या त्वरित बंद करण्यात याव्यात. त्या भट्ट्या त्यांनी 26 जानेवारी रोजी पिंपळवाडी गावामध्ये प्रस्ताव मंजूर केला ग्रामसभेमध्ये त्या वीटभट्ट्या बंदचा, पण अजूनही त्या वीटभट्ट्या चालूच आहे. त्यामुळे आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे, पहिली मागणी आमची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामसभेच्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी मागणी आहे श्री दत्तात्रय साहेबराव मंडलिक यांच्या वीटभट्टीवर 15 वर्षे बालमजुराच्या मृत्यूस जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तिसरी मागणी आहे मौजे पिंपळवाडी गावातील बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे अनेक प्रकारचे प्रदूषण वाढत असून त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकावर धूळ व खराब रस्ते, धुराचे प्रदूषण, वातावरणात उष्णता इत्यादीमुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डोक्याचे, कानाचे, घशाचे, फुफ्फुसाचे इत्यादी आजार वाढत आहे. ते बंद होण्यासाठी ग्रामपंचायतने व तिथल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. चौथी मागणी अशी आहे पिंपळवाडी ग्रामपंचायत वीटभट्ट्यांवर बालमजूरबाबत धोरण व मार्गदर्शन करावे. पुरुष व स्त्रिया मजुरांची आणि सर्व वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करून कार्यवाही असावी ही नम्र विनंती. पाचवी मागणी आहे सदर मौजे गावातील पिंपळवाडी येथे वीटभट्ट्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सोयीत जपणाऱ्या शासन प्रशासन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सहावी मागणी आहे पिंपळवाडी गाव हद्दीतील सर्व वीटभट्ट्यांचा पंचनामा करून सर्व वीटभट्ट्या शासनाने लवकरात लवकर ताब्यात घेण्यात याव्या. सातवी मागणी आहे 26 जानेवारी रोजी वीटभट्टी बंदचा ग्रामसभेचा ठराव धुडकावून लावणाऱ्या सर्व वीटभट्टी मालक व जागा मालक यांच्यावर फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या पिकाचं कायमस्वरूपी या वीटभट्ट्यांच्या धुरामुळे ज्या गाड्या, राखीच्या गाड्या चालतात, मातीच्या गाड्या चालतात, यांच्यामुळे त्या शेतमालावर धूळ बसून त्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी एकदम हवालदिल होतो. म्हणजे काही ठिकाणी पाऊस चांगला झाला तरी त्या पिंपळवाडी गावात शेतकऱ्यांचं नुकसानच आहे, कमी झाला तरी त्या पिंपळवाडी गावात शेतकऱ्यांचं नुकसानच आहे. फक्त वीटभट्टीमुळे तिथला शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. याच्याकडे कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार होत नाही. आणि 26 जानेवारीचा जो आदेश झालेला आहे वीटभट्टी बंदचा, ग्रामसभेचा जो ठराव झालेला आहे, त्याच्यानंतर 2 फेब्रुवारीला एक अनुराग कनोजी चौधरी नावाचा, राजपूत नावाचा मुलगा त्या वीटभट्टीवर मृत्युमुखी पडला. त्याला सुद्धा कोणी जबाबदारी घेईना. हे चाललंय काय? लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर काय असेल ते आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं
विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.